नमस्कार, मी संदीप सरनाईक, सहाय्यक कृषी अधिकारी. तर आज आपण व्याड या गावामध्ये आलेलो आहोत. व्याड या गावामध्ये आपले जे शेतकरी आहेत ते एकत्रित येऊन इथे बीज प्रक्रिया करत आहेत. यांच्यासाठी आपण मानव विकास मिशन अंतर्गत 2021-22 मध्ये यांना बीज प्रक्रियेचे ड्रम उपलब्ध करून देण्यात आले होते. तर त्या ड्रमचा ते पुरेपूर फायदा घेत आहेत आणि आज ते सोयाबीन या बियाण्याला बीज प्रक्रिया करण्यासाठी इथे आलेले आहेत. त्यांनी सर्व बियाणं त्यांचं एकत्रित आणलेलं आहे आणि ते इथे बीज प्रक्रिया करत आहेत. जसं की आता नुकताच पाऊस पडलेला आहे आणि आता शेतकऱ्याची पेरणीसाठीची तयारी सुरू झालेली आहे. तर ते आज केमिकलची बीज प्रक्रिया करत आहेत. केमिकलची बीज प्रक्रिया ही आपण पेरणीच्या 5 ते 10 दिवस अगोदर पर्यंत करू शकतो. तर आज यांनी सोयाबीनला बीज प्रक्रिया करण्यासाठी बुरशीनाशक आणि कीटकनाशक हे दोन्ही कॉम्बिनेशन मध्ये असलेले जे औषध आहे ते बीज प्रक्रियेसाठी आणलेलं आहे. यांच्या बीज प्रक्रियेमध्ये अझोस्ट्रोबिन, थायपोलेटमिथाइल हे 2 बुरशीनाशक आहेत. तसेच थायमिथाक्झान हे कीटकनाशक आहे. अझोस्ट्रोबिन आणि थायपोलेटमिथाइल हे जे बुरशीनाशक आहे हे सुरुवातीच्या काळात येणारे आपले आहेत रूट रॉट, डॅम्पिंग ऑफ, सीडलिंग ब्लाइट, तसेच चारकोल रॉट या बुरशीपासून बियाण्याचं आपलं संरक्षण करते. त्यामुळे आपला जो सुरुवातीच्या काळातला जो खर्च आहे फवारणीचा तो आपला वाचतो. तसेच यामध्ये थायमिथाक्झान हे अशा प्रकारचे एक केमिकल आहे. सुरुवातीच्या काळात जी आपली स्टेम फ्लाय जे आहे त्याला आपण खोडमाशी म्हणतो, त्या खोडमाशीपासून आपल्या पिकाचं संरक्षण करते. खोडमाशीचा अटॅक हा सुरुवातीच्या आपल्या 21 दिवसाच्या आतच होतो, कारण त्यामध्ये आपल्या सोयाबीनचं जे खोड आहे ते खोड आपलं नाजूक असते. त्यामुळे स्टेम फ्लाय अटॅक करते आणि स्टेम फ्लायचा अटॅक हा आपल्याला सुरुवातीच्या स्टेजमध्ये दिसत नाही. त्याचा अटॅक आपल्याला नंतर जाणवतो की आपल्याला आपलं जे खोड आहे झाडाचं ते पोकळ होते आणि त्यामुळे आपल्या झाडाच्या शेंगा भरत नाहीत, त्याचे दाणे आपले बारीक बारीक राहतात. तर अशा प्रकारे आपण हे बीज प्रक्रियेचा डेमो आज आपण इथे घेत आहे. तसेच आता ही रासायनिक बीज प्रक्रिया केल्याच्या नंतर आपले हे शेतकरी जे आहेत ही जैविक बीज प्रक्रिया सुद्धा करणार आहेत. यामध्ये ते रायझोबियम आणि पीएचबीचा वापर करणार आहेत. रायझोबियमचा वापर केल्यामुळे काय होईल की जे आपले हवेमध्ये जे नत्र आहे ते नत्र, जे हवेतलं नत्र झाडामध्ये स्थिर करण्यासाठी, झाडाला भेटण्यासाठी रायझोबियम मदत करेल. तसेच पीएचबीचा फायदा असा होईल की जे आपल्या जमिनीमध्ये उपलब्ध जे असते फॉस्फरस हे झाडाला अवेलेबल होत नाही अशा फॉर्म मध्ये जमिनीत असते. पण हे पीएचबीची जे आपण बीज प्रक्रिया करतो तर पीएचबीची बीज प्रक्रिया केल्यामुळे जे जमिनीतलं अवेलेबल असलेले जे फॉस्फरस आहे ते झाडांना अवेलेबल होईल आणि त्यामुळे आपल्याला जो खताचा जो डोस देतो तो खताचा डोस आपल्याला जास्त द्यायचं काम पडणार नाही. जैविक बीज प्रक्रियेचा सुद्धा फायदा होईल. तर सर्व शेतकरी बांधवांना आम्ही आवाहन करतो की रासायनिक बीज प्रक्रिया केल्यानंतर आपण जैविक बीज प्रक्रिया करावी. पण जैविक बीज प्रक्रिया करताना एक काळजी घ्यायची की ज्या दिवशी आपल्याला पेरणी करायची त्याच्या 1 तास अगोदरच आपण जैविक बीज प्रक्रिया करावी. तर मी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो की जर आपल्याला नंतरच्या फवारणीचा खर्च वाचवायचा असेल तर आपण बियाण्याला सुरुवातीला बीज प्रक्रिया ही केलीच पाहिजे. त्यामुळे आपला नंतरचा खर्च वाचेल. धन्यवाद.